यामध्ये का आता ही एसडीआय ची सुरुवात जर आपण बघितली तर सुरुवात कधीपासून झालेली, तर हा जो इंडेक्स आहे पहिल्यांदा सांगतो तर कोणामार्फत काढला जातो, तर UNDP मार्फत काढला जात असतो. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत काढला जातो. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत काढला जातो. तर याची सुरुवात झाली 1990 पासून. म्हणजे हा पहिल्यांदाच 1990 मध्ये पहिल्यांदाच UNDPने हा रिपोर्ट, हा इंडेक्स काढलेला होता पहिल्यांदाच. तर मग ही संकल्पना कोणाची होती, तर संकल्पनांचा विचार जर केला तर यामध्ये पाकिस्तानचे मेहबूल उल हक व यांना मदतीसाठी भारताचे अमर्त्य सेन, म्हणजेच काय, दोघांच्या एकत्रितरित्या संकल्पनेतनं हा इंडेक्स तयार झालेला आहे. UNDPला या दोघांनी मिळून ही संकल्पना दिलेली आहे. त्यानंतरच UNDPने हा काढला. मात्र मेहबूल उल हक व अमर्त्य सेन हे या इंडेक्सची संकल्पना मांडताना किंवा ही संकल्पना तयार करताना यांना अजून दोन व्यक्तींनी मदत केली. त्यामध्ये एक लॉर्ड मेघनाथ देसाई आणि दुसरे आहे गुस्ताव रानीस. यामध्ये कुठलं येणार आहे, गुस्ताव रानीस, हे दोन्ही यामध्ये येणार आहेत. तर मग बघा, एक मी काय सांगतोय व्यवस्थित ऐकून घ्या. बघा, UNDP मार्फत हा 1990 पासून काढला जातो. ही जी संकल्पना आहे ही मूळ संकल्पना दोन व्यक्तींची तशी, मेहबूल उल हक पाकिस्तानचे व भारताचे नोबेल विजेते अमर्त्य सेन या दोघांची संकल्पना व यांना मदत करण्यासाठी लॉर्ड मेघनाथ देसाई व गुस्ताव रानीस हे होते बघा दोघ जण. मग आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर संकल्पक कोण, तर दोन्ही जण सांगता येतात. मात्र जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं यामध्ये, तर मेहबूल उल हक यांचं नाव घेतलं जातं. म्हणून त्यांना HDI चे जनक असे संबोधले जाते. काय म्हटले जाते, HDI चे जनक असे संबोधले जाते. बघा, 1990 मध्ये ज्या वेळेस पहिला रिपोर्ट काढला त्यावेळेस हा रिपोर्ट ज्या वेळेस काढला त्यावेळेस सुद्धा मानवाची विकासाची स्थिती सांगितलेली होती यामध्ये. मग आता पहिलं कोण होतं ते जरा वेळेत मी आता सांगणार आहे बघा तुम्हाला.